नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र फारुख तडवी द मॅकटेक गाईड या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण प्लायर या हँड टूलविषयी माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम प्लायर कशाला म्हणतात? जॉबला किंवा तारांना आवश्यकतेनुसार मजबूत पकडणे, तारांना दुमडणे, केबलवरील इन्सुलेशन काढणे किंवा काही विशेष पिनला काढणे अथवा बसवण्याकरिता, त्याच पद्धतीने सर्क्लिप काढणे अथवा बसविणे इत्यादी कामांकरता वापरण्यात येणाऱ्या टूल्सला आपण प्लायर असे म्हणतात. या प्लायरला होल्डिंग टूल किंवा कटिंग टूल असेही म्हटले जाते. यानंतर प्लायरचे भाग अथवा कंपोनंट. प्लायरचे 3 कंपोनंट असतात: जॉ, हँडल व रिवेट जॉईंट. रिवेट जॉईंटला पिवोट जॉईंट अथवा फलक्रम असेही म्हटले जाते. यानंतर प्लायरचे मटेरियल. सर्व मेटलपासून बनवलेल्या प्लायर ह्या कार्बन स्टीलपासून बनवलेले असतात व सर्व प्लायरचे जॉ हे हार्ड किंवा टेम्पर्ड केलेले असतात. यानंतर प्लायरची साईज ही प्लायरच्या पूर्ण लांबीवरून मोजली जाते. उदाहरणार्थ, प्लायरची जॉची समोरील बाजू व हँडलची शेवटची बाजू यामध्ये होणारी जी लांबी आहे त्या लांबीवरून त्या प्लायरची साईज मोजली जाते. यानंतर प्लायरचे प्रकार. कॉम्बिनेशन प्लायर, लॉंग नोज प्लायर. लॉंग नोजचे पुन्हा 3 प्रकार असतात: फ्लॅट नोज प्लायर, राऊट नोज प्लायर आणि बेंड नोज प्लायर. यानंतर साईड कटिंग प्लायर, स्लिप जॉईंट प्लायर, मल्टी ग्रिप प्लायर, पिन्सर प्लायर, ग्रिप प्लायर व सर्क्लिप प्लायर असे प्लायरचे प्रकार पडत असतात. कॉम्बिनेशन प्लायर. या प्लायरद्वारे एकापेक्षा अधिक कार्य पूर्ण केले जातात. उदाहरणार्थ, फ्लॅट जॉमार्फत जॉब घट्ट पकडणे, कर्व जॉमार्फत एखादं सिलेंड्रिकल जॉब असेल किंवा दंडगोलाकार जॉब असेल त्याला पकडण्याकरिता, तसेच साईड कटरद्वारे मऊ तारांना कापणे अथवा इन्सुलेशन काढण्याकरिता, त्याच पद्धतीने स्टील तार कापण्याकरिता आपण जॉईंट कटरचा वापर करत असतो. असे एकापेक्षा अनेक कार्य या प्लायरद्वारे पूर्ण केले जातात, म्हणून या प्लायरला आपण कॉम्बिनेशन प्लायर असे म्हणतात. लॉंग नोज प्लायर. या प्लायरची जॉ बारीक, लांब व टोकदार असल्यामुळे सहजरित्या कमी जागेत वापरता येते. तसेच जॉमध्ये कटिंग एज असल्यामुळे तारे कापू शकतात. लॉक वॉशर काढणे, सर्क्लिप काढणे अथवा बसवणे इत्यादी कामांकरता आपण या प्लायरचा वापर करतात. फ्लॅट नोज प्लायर. या प्लायरची जॉची आतील बाजू फ्लॅट व कमी लांबीची असल्यामुळे सहज पोहोचण्यायोग्य ठिकाणी सपाट जॉब पकडण्यासाठी या प्लायरचा वापर केला जातो. राऊंड नोज प्लायर. या प्लायरची जॉ लांब, टोकदार व गोल बनवलेल्या असतात. बारीक तारांना अथवा वायरला गोल आकारात दुमडण्याकरिता तसेच सर्क्लिपला काढण्याकरिता या प्लायरचा वापर केला जातो. साईड कटिंग प्लायर. या प्लायरच्या जॉवर कटिंग एज बनवलेली असतात, त्यामुळे तारांना, वायरला अथवा पातळ धातूची शीट किंवा पत्रा कापण्याकरता या प्लायरचा वापर केला जातो. स्लिप जॉईंट प्लायर. या प्लायरची साईज ॲडजस्ट करण्यासाठी रिवेट जॉईंटजवळ एक होल दिलेला असतो, त्यामुळे 2 पोझिशन सेट केली जातात. रिवेट स्लिप करून प्लायर साईज कमी जास्त केली जाते. या प्लायरचा उपयोग कमी अथवा जास्त जाडीचे जॉब घट्ट पकडण्याकरता होत असतो. मल्टी ग्रिप प्लायर. ही प्लायर स्लिप जॉईंट प्लायरचा मोठा प्रकार होय. या प्लायरमध्ये साईज ॲडजस्ट करण्यासाठी रिवेट जॉईंटजवळ 7 स्लिप जॉईंट पोझिशन दिलेले असतात. कर्व जॉद्वारे वेगवेगळ्या साईजचे पाईप अथवा जॉब घट्ट पकडले जातात. या प्लायरला आपण वॉटर पंप प्लायर किंवा गॅस प्लायर असेही म्हणतात. पिन्सर प्लायर. या प्लायरची जॉ गोल, प्लेन व धारदार बनवलेली असते. या प्लायरचा उपयोग खिळे सरळ करणे अथवा खिळे काढण्यासाठी केला जातो. या पद्धतीची प्लायर सुतारकाम या व्यवसायामध्ये जास्त वापरले जाते. ग्रिप प्लायर. या प्लायरमध्ये एक स्प्रिंग लावलेली असते. या स्प्रिंगमुळे जॉमध्ये पकडलेले जॉब अधिक मजबूतीने
घट्ट पकडण्यास मदत होत असते. या पद्धतीच्या प्लायरमध्ये जॉला लॉकसुद्धा करता येतात. सर्क्लिप प्लायर या प्लायरचे 2 प्रकार असतात, इंटर्नल व एक्सटर्नल. इंटर्नल प्लायरला त्याचे हँडल बाहेर एक्सपांड केले असता प्लायरचे जॉ ओपन होतात. या प्लायरद्वारे शाफ्टच्या आतील बाजूस बसवलेल्या सर्क्लिप काढणे व बसवण्याकरता वापर केला जातो. तसेच एक्सटर्नल प्लायरचे हँडल आतमध्ये पुश केल्यानंतर किंवा प्रेस केल्यानंतर प्लायरच्या जॉ ओपन होतात. या प्लायरचा उपयोग शाफ्टच्या बाहेरील बाजूस बसवलेल्या सर्क्लिप काढणे व बसवण्याकरता उपयोग होत असतो. मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा व तसेच या चॅनलवरील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नोटिफिकेशन मिळण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.